विश्वामित्र आणि मेनका ही कथा आहे एका राजाची. कौशिक जो एक दिवस विश्वामित्र ऋषी झाला, पण या प्रवासात त्याला अनेक अडथळ्यांचा, मोहाचा आणि वैराग्याचा सामना करावा लागला. सर्वात मोठा अडथळा होता अप्सरा मेनका. कौशिक एक सामर्थ्यशाली आणि बुद्धिमान राजा होता. एकदा तो आपल्या सैन्यासह वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात गेला. वशिष्ठ ऋषींनी त्याचं आतिथ्य अत्यंत प्रेमाने केलं. त्यांनी कामधेनू नावाच्या दिव्य गायीच्या मदतीने संपूर्ण सैन्याचं स्वागत केलं. राजाला आश्चर्य वाटलं. एक ऋषी एवढं देऊ शकतो? त्याने ती गायी मागितली, पण वशिष्ठांनी नकार दिला. संतप्त होऊन कौशिकाने ती हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण कामधेनूने त्याच्या सैन्याचा पराभव केला. यातून त्याला समजलं की खरं सामर्थ्य हे तपश्चर्येमध्ये असतं, तलवारीत नाही. त्याने राजसत्ता सोडली आणि संकल्प केला, मी वशिष्ठांपेक्षा श्रेष्ठ ऋषी बनेन. कौशिकाने जंगलात जाऊन वर्षानुवर्ष तपश्चर्या सुरू केली. त्याचे तेज वाढू लागले आणि देवांच्या सिंहासनालाही हादरे बसू लागले. इंद्र घाबरला. त्याला वाटलं की हा माणूस स्वर्गाचं सिंहासनही हिसकावू शकतो. त्यामुळे इंद्राने अप्सरा मेनकाला पाठवलं. एक अत्यंत रूपवती अप्सरा, स्वर्गातील नृत्यांगना. तिचं सौंदर्य इतकं तेजस्वी होतं की स्वयं इंद्रही तिच्यावर मोहित होता. मेनका पृथ्वीवर आली. तिनं जिथे विश्वामित्र तप करत होता त्या तपोभूमीजवळ नृत्य, गान, हास्य यांचं मोहक वातावरण निर्माण केलं. तिच्या चरणांचा आवाज, नुपुरांचे नाद, हळूवार वाऱ्याची झुळूक हे सर्व तपश्चर्येतील विश्वामित्राला हलवू लागलं. विश्वामित्राने डोळे उघडले आणि मेनकाच्या सौंदर्याने त्याचे मन मोहित झाले. हजारो वर्षांची तपश्चर्या क्षणात विसरली गेली. तो तिच्या प्रेमात पडला. काही काळ ते दोघं एकत्र राहिले. विश्वामित्र आणि मेनकाच्या सहवासातून शकुंतला नावाची कन्या जन्माला आली. शकुंतलेला मेनकाने नंतर कण्व ऋषींच्या आश्रमात सोपवलं, जिथे ती वाढली. तिचं पुढे राजा दुष्यंताशी प्रेम आणि विवाह झाला आणि त्यांचं पुत्र म्हणजे भरत, ज्याच्याच नावावर भारत देशाचं नाव पडलं. काही वर्षांनी विश्वामित्राच्या मनात पश्चाताप जागा झाला. त्याला कळलं की मेनका फक्त इंद्राच्या आज्ञेने त्याचं तप भंग करण्यासाठी आली होती. राग, दुःख, अपराधगंड या सगळ्या भावनांनी तो ग्रासला, पण त्याने मेनकाला दोष दिला नाही. म्हणाला, तू तुझं काम केलंस, पण आता मला पुन्हा माझ्या मार्गावर परत जावं लागेल. त्याने तिला प्रेमाने निरोप दिला आणि स्वतःची तपश्चर्या पुन्हा सुरू केली. यावेळी अधिक कठोर, अधिक वैराग्यपूर्ण वर्षानुवर्ष तप करून इंद्रासह देवांनीही त्याची परीक्षा घेतली. पण यावेळी विश्वामित्र अडला नाही, डगमगला नाही. शेवटी वशिष्ठ ऋषी स्वतः पुढे आले आणि म्हणाले, आता तू ब्रह्मर्षी झाला आहेस. तू खरोखरच महान झाला आहेस. तात्पर्य: मोह कितीही सुंदर असला तरी त्यावर मात करणं हेच खरे वैराग्य. चूक झाली तरी माणूस पुन्हा उभा राहू शकतो, हीच खऱ्या साधकाची ओळख. संयम, सातत्य आणि आत्मप्रेरणा हेच तपाचे खरं फळ आहे. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी मराठी नॉलेज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.